प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये मुक्ता ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला कार्तिक लाईट घालून बसलेला असतो आणि या मुक्ता बहिणी आज सगळ्यांनी ना प्लॅनिंग केलं होतं पिक्चरला जायचं, पण तुम्ही काही आलाच नाहीत. सगळेजण तुमची वाट बघून निघून गेले. आता आपण दोघांना छानपैकी एन्जॉय करता येईल, म्हणजे आपण इथेच मस्तपैकी एन्जॉय करूया असं म्हणत इकडे आता कार्तिक मुद्दाम मुक्ताशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता चिडते आणि एका अडकन थोबाडीत लावून देते आणि सांगते, ही थोबाडीत तुला आरतीला फसवल्याबद्दल, ही थोबाडीत माझ्या अंगाला हात लावल्याबद्दल. अरे नीच माणसा, किती साहसूतपणाचा माणूस घरातल्या लोकांना फसवतोयस आणि बाहेर मात्र मुलींची छेड काढतोयस, त्यांच्यासोबत फ्लर्टिंग करतोयस, त्यांच्या अंगावरती हात टाकतोयस. लाज नाही वाटत तुला? भोळे बाबडेपणाचा घरी आवडतोस, बायकांना मदत करण्याची हे करतोस आणि इकडे येऊन हे असे धंदे करतोस. कार्तिक म्हणतो, हे बघा मुक्ताबाईंनी, जगासमोर जसं आपण वागावं ना तसं आपलं वागणं जगाला दिसतं. मी एकांतामध्ये काय करतो हे कुणाला कळणार आहे, पण तुम्हाला मी आता सोडणार नाही असं म्हणत आता इकडे तो मुक्तावरती हात टाकतो. मुक्ताला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असते, पण कार्तिक तिला सोडत नाही. आणि याच वेळेला आता अचानकपणे सागरचं गोव्याचं राहण्याचं कॅन्सल झाल्यामुळे तो घरी येतो. याची कल्पना कार्तिकला नसते आणि काहीही कल्पना इकडे सागर देत पण नाही. सागर घराचं लॅच उघडून पाहतो तर समोरचं दृश्य बघून त्याला जबरदस्त धक्का बसतो. घरामध्ये सगळेजण ऑलरेडी आलेले असतात आणि ते सगळेजण सागरची वाट पाहत असतात. ऍक्च्युली सागर येणार हे त्यांना माहित नसतं, पण मुक्ता घरात नसते. मुक्ताची वाट पाहत असताना सागर आलेला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सागर म्हणतो, काय झालं? तुम्ही सगळेजण इकडे का बसलायत आणि मुक्ता कुठे आहे? त्यावेळेला बापू सांगतात, अरे आम्ही सुद्धा तिचीच वाट पाहतोय. आम्ही पिक्चरला गेलो होतो आणि ती पिक्चरला नाही आली, पण घरी आल्यावरती आम्हाला ती दिसेल असं वाटलं, पण आम्हाला काही ती दिसलीच नाही. काहीच कळत नाहीये मुक्ता कुठे आहे ते. आता मात्र इकडे इंदिरा म्हणते, कानाला तिला शोधायची काय गरज नाहीये, म्हणजे कसं आहे ना, ती कुठे गेली आपल्याला सांगून जायला नको होतं. हिचं नेहमीच आहे हे, नेहमी कुठेही गेली ना तरी सांगत नाही, जीवाला घोर. सागर म्हणतो, पण त्या इथे असायला हवेत, इतक्या रात्रीच्या कुठे जातील? इंदिरा म्हणते, कुठे जाणार आहे काहीच कळत नाहीये. दर वेळेला दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचं तिला फक्त येतं असं म्हणत इंदिरा आता इकडे मुक्तावरती राग करत असते. पण सागरला मुक्ताची खूप काळजी वाटते आणि तो कंटिन्युअस मुक्ताला कॉल करत असतो आणि मुक्ताचा कॉल काही लागत नसतो. सागर विचार करतो, या घरी गेल्या असतील का, म्हणून तो आता घरी जाण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेला घरी ज्या वेळेला तो शोधण्यासाठी निघतो तेव्हा बाहेर सुद्धा लॉक असतं. त्यावरती कार्तिक म्हणतो, मी पण येऊ का मुक्ता वहिनीला शोधायला? सागर म्हणतो, नको मी जातो. असा विचार करत सागर आता बाहेर पडतो. पण गोखल्यांच्या घराला लॉक बघून सागरला जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे अचानकपणे मुक्ता गेली कुठे असेल त्याला काही कळत नसतं. तो विचार करतो आणि त्याच वेळेला तिकडून तो निघतो. सागर तिकडून निघाल्यावरती तो मुक्ताला शोधण्यासाठी इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी बघतो. तिथे भेटणाऱ्या सगळ्या लोकांना मुक्ताबद्दल विचारतो, पण कुणालाही मुक्ताबद्दल काहीच माहित नसतं. मग मात्र सागरचा नाईलाज होतो आणि तो आता मुक्ताला शोधण्यासाठी किंवा मुक्ताची पोलीस कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतो. फायनली सागर आता पोलीस स्टेशनला जायला निघालेला असतो. पोलीस स्टेशनला जायला निघालेल्या सागरला आता मात्र खूप मोठा आता हेच धक्काच बसतो, कारण पोलीस स्टेशनला घडलेली गोष्ट ही आता भयानक असणार असते. तो ज्या वेळेला पोलीस स्टेशनला येतो त्यावेळेला तो आता म्हणतो, माझी बायको आहे ना ती गायब आहे, मला तिची पोलीस कंप्लेंट नोंदवायची आहे. पोलीस म्हणतात, ठीक आहे तुम्ही पोलीस कंप्लेंट नोंदवू शकता, कधीपासून गायब आहे तुमची बायको? असं म्हणत आता मात्र सागर पोलीस कंप्लेंट नोंदवणार तितक्यात त्याला समोर जेलमध्ये मुक्ता दिसते. मुक्ता जेलमध्ये दिसल्यावरती तो धावत पळत मुक्ताकडे येतो. मुक्ता, काय झालं तुम्हाला? तुम्ही इथे कशा काय? आणि तो पोलिसांवरती खूप चिडतो, माझ्या बायकोला इथे का डांबून ठेवलंय असं म्हणत पोलिसांना जाब विचारतो. पोलीस म्हणतात, आम्ही कायद्याचे रक्षक आहोत, कायद्याने आम्हाला जे सांगतात ना ते आम्ही करतो. तुमच्या ना बायको विरुद्ध कंप्लेंट आहे. यावरती सागर म्हणतो, कंप्लेंट? कुणी केली कंप्लेंट? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. यावरती पोलीस म्हणतात, त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी आरती यांनी ना त्यांच्यावरती हॅरॅसमेंटची कंप्लेंट टाकलेली आहे.
त्या त्यांना त्रास देतात, कामाच्या ठिकाणी खूप प्रेशराईज करतात, त्यांच्यावरती खूप अत्याचार करतात अशी त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे, म्हणून आम्ही ह्यांना आत टाकलंय. सागर म्हणतो वेड लागले का? या कधी कधी कुणाला दुखवत नाहीत, त्यांच्या अंडर काम करणाऱ्या लोकांना तर बिलकुल नाही. त्या घरात नाही कुणाला दुखवत, बाहेर नाही, त्या निर्दोष आहेत, आत्ताच्या आत्ता बाहेर काढा बरं. पोलीस म्हणतात इथे तुमची दादागिरी नाहीये चालणार. सागर म्हणतो मी कमिशनरला फोन करतो. यावरती पोलीस म्हणतात तुम्ही कुणाला पण फोन करा, पण आज काही बेल होत नाही, तुम्ही वकिलाला घेऊन या, बेल करा तरच ही बेल होईल. यावरती आता मात्र रात्रभर मुक्ताला जेलमध्ये राहायला लागणार म्हटल्यावरती सागर खूप पॅनिक होतो. मुक्ता तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढेन असं म्हणत तो मुक्ताला वचन देतो की उद्याचा सूर्योदय व्हायच्या आधी मी तुम्हाला बाहेर काढलेलं असेल असं म्हणत तो मुक्ताला वचन देतो. मुक्ता मात्र एकदम रडवेली होऊन सांगत असते सागर मी खरंच काही नाही केलेलं आहे. सागर म्हणतो ह्या सगळ्याची एक्सप्लेनेशन द्यायची तुम्हाला काही गरज नाहीये, तुम्ही काही नाही केलेलं याच्याबद्दल मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत सागर मुक्ताला उद्यापर्यंत मी तुम्हाला सोडवणार असं सांगतो आणि ताबडतोब आपल्या वकिलांना कॉल करून काहीही करा, अर्जंटली मुक्ताची बेल झाली पाहिजे, तुमचे सगळे सोर्सेस कामाला लावा, मला माहित नाहीये आजच्या आज मुक्ताला बेल मिळाली पाहिजे असं ठामपणे सांगतो. आणि फायनली वकील त्याचं काम लगेचच करतात. मुक्ताला बेल मिळवण्यासाठी सागरने आटोकाट प्रयत्न करत आजच्या आज मुक्ताला सोडवण्यासाठी वकिलांना बोलवलेलं असतं आणि तो मुक्ताला धीर देतो, घाबरू नका, मी इथेच आहे, मी इथून तुम्हाला घेतल्याशिवाय कुठे कुठे जाणार नाही, बिलकुल काळजी करू नका असं म्हणत तो मुक्ताला आता हाताने आधार देत असतो. त्यावरती मुक्ता म्हणते खरं सांगू तर मी काहीच नाही केलेलं आहे. सागर म्हणतो तुम्हाला हे सांगण्याची काही गरज नाहीये, माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही काही करणार नाही याच्यावरती माझा विश्वास आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी तुम्हाला इथून सोडवतो. तितक्यात आता मात्र इकडे सागरचे वकिलांची एंट्री होते. तोपर्यंत इकडे आता इंद्रा म्हणत असते मला ना या पोरीची काळजी नाहीये, मला काळजी आहे ती माझ्या सागऱ्याची, म्हणजे हिच्यासाठी शोधायला गेलाय पण परत गुंडांनी हल्ला वगैरे केला तर या न बयेला काय कळतच नाही, आपल्या नवऱ्याची काळजीच नाही, गेली आहे कुठे काय माहिती, आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी हिला न काही विचार करावा लागत नाही असं म्हणत इंद्रा आता चिडलेली असते आणि सागरची फक्त काळजी वाटत असते, पण मुक्ताला ती फक्त आणि फक्त दोषच देत असते. बापू म्हणतात जरा शांत बस, सुनबाईला सारखं सारखं दोष देणं थांबव, म्हणजे तुझं काय चाललंय इंद्रा असं म्हणत बापू आता इंद्रावरती खूप चिडतात. त्यावेळेला इंद्रा म्हणते कनाला तुम्ही मला कनाला सांगताय हे सगळं, त्या पोरीला सांगा, तिला अक्कल नाही का, दरवेळेला माझ्यानं सागऱ्याला अडचणीत टाकायचं काम असतं तिचं असं म्हणत इंद्रा आता मुक्तावरती राग करत असते. तोपर्यंत इकडे बापू म्हणतात जरा शांत हो, सागऱ्या गेलाय ना, सागऱ्या आणेल तिला शोधून, आणि तो तिचा नवरा आहे एवढं तर बायकोसाठी त्यांनी करायलाच पाहिजे असं म्हणत बापू आता इंद्राला शांत करतात आणि मुक्ताला दोष देणं थांबव असं सांगत असताना कार्तिक सांगत असतो मी एक काम करू का, म्हणजे मी जातो त्यांना शोधण्यासाठी, तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका बरं, मी त्यांना घेऊनच येईन, पण ते जर काही इकडे आले ना तर तुम्ही मला कॉल करून ताबडतोब बोलवून घ्या असं म्हणत कार्तिक आता साधे भोळेपणाचा आवडत मुक्ता आणि सागरला शोधण्यासाठी बाहेर पडतो. आता मात्र इकडे वकील येतात, वकील मुक्ताची बेल करतात. त्यावरती आता पोलीस म्हणतात बापरे, म्हणजे तुमची पोहोच तर वरपर्यंत आहे, आता बेल मिळणं खूप कठीण होतं, पण तुम्ही बडी माणसं दिसताय. वकील म्हणतात कसं आहे ना, त्यांची बायको आतमध्ये आहे आणि ती निर्दोष आहे, ते कसे गप्प बसतील असं म्हणत वकील आता मुक्ताला तिकडून सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. फायनली मुक्ताची बेल लगेचच झालेली असते. सागरने मुक्ताची बेल केलेली असते आणि आता मुक्ताला ताबडतोब हायर ऑथॉरिटी वापरून त्याने आता सोडवलेलं असतं. मुक्ताला बाहेर काढलं जातं. मुक्ता खूप हतबल झालेली असते. मुक्ताला बोलता येत नसतं, आपल्यासोबत काय प्रकार झालाय हे तिला काहीच कळत नसतं. मग मात्र पोलीस इन्स्पेक्टर तिच्या सगळ्या वस्तू या तिच्या हातामध्ये देतात. मॅडम या तुमच्या वस्तू, ह्या तुमच्या आम्ही ठेवलेल्या वस्तू असं म्हणत मोबाईल, तिचं वॉच हे सगळं तिच्या हातामध्ये दिलं जातं. सागर ते घेतो आणि मुक्ताला सही करतो आणि तिला घरी घेऊन येतो आणि थँक्यू इन्स्पेक्टर साहेब असं म्हणून तो तिकडून निघतो. मग वकील साहेब पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी पोलीस स्टेशनला थांबतात, पण सागर मुक्ताला घेऊन तिकडून निघून जातो. आता मात्र इकडे सावनीला फोन करून सगळा घडलेला प्रकार हा आता इकडे कार्तिक सांगायला लागतो. मी मुक्ताला जेलमध्ये पाठवलंय. यावरती आता सावनी म्हणते वेड लागले का, काय गरज होती तुला सागर,
सागर काय करेल तुला कळतंय का? मुक्ता विरुद्ध कंप्लेंट करण्याची तुला खरंच गरज नव्हती. यावरती कार्तिक म्हणतो गरज कशी नव्हती? गरज होती, कारण मी जर कंप्लेंट केली नसती ना तर तिने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली असती आणि मग मात्र मला जेलमध्ये पाठवलं असतं. त्यामुळे मला कंप्लेंट करणं हे भागच होतं. सावनी म्हणते अरे मूर्खा, पण त्या आरतीने तोंड उघडलं तर? यावरती मग मात्र कार्तिक म्हणतो ती तोंड उघडणार नाही. मी तिला कॉल केला होता आणि तिला चांगलाच दम दिलाय. मग घडलेला सगळा प्रकार इकडे आता कार्तिक सांगतो आणि त्याने आरतीला फोन केलेला असतो. आरतीला त्याने धमकी दिलेली असते, हे बघ बुलबुल, तू जर का मुक्ता विरुद्ध कंप्लेंट केली नाहीस ना तर तुझा खेळ खतम करे ना, तिच्या विरुद्ध कंप्लेंट करायची, तिला जेलमध्ये पाठवायचं. यावरती सावनी म्हणते मूर्खा, पण ती आरती काही बोलली तर काय करायचं? यावरती कार्तिक म्हणतो चिल, काळजी करू नकोस, ती काही नाही बोलणार. आता मात्र कार्तिक पण घाबरतो, जर आरतीने तोंड उघडलं तर? इकडे तोपर्यंत लकीला इंद्रा सांगत असते जा ना, बघून ये ना दादूस कुठे गेलाय ते. यावरती स्वाती म्हणते कार्तिक पण गेलाय ना, पण तितक्यात तिथे सागर मुक्ताला घेऊन येतो आणि आता कार्तिकला जबरदस्त धक्का बसतो. इतक्या रात्री सागर आता मुक्ताला सोडवून घेऊन येईल अशी कुणाला अपेक्षाच नसते. मुक्ताला घेऊन ज्या वेळेला सागर येतो इकडे आता मात्र इंद्राच्या तोंडाचा पट्टा चालूच होतो. काय ग, कुठं गेली होतीस? माझ्या सागरला किती त्रास दिलास? असं ओरडून ओरडून मुक्ताला ती बोलत असते. सागर म्हणतो मम्मी जरा थांब, किती बडबडशील त्यांना, त्यांच्याबद्दल काहीही ऐकून नाही घेणार आम्ही. म्हणजे त्या जेलमध्ये होत्या, जरा शांत बस. त्यांच्या विरुद्ध कुणीतरी खोटी कंप्लेंट केलेली होती. तुझं आपलं तोंडाचा पट्टा चालू चालू चालू, समोरच्या माणसाला काय वाटतंय, त्याला काय होतंय याच्याबद्दल तुला काही विचारताच येत नाही ना, असं म्हणत आता मात्र सागर इंद्राला चांगलंच बडबडतो आणि म्हणतो मुक्ताला अजिबात कोणी काही प्रश्न नाही विचारायचा आहे. त्यांच्या इथल्या स्टाफने त्यांच्या विरुद्ध खोटी कंप्लेंट केली आणि म्हणून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. बापू म्हणतात काय बोलतोय सागऱ्या? सागर म्हणतो हो बापू, मी मुक्ताला बेलवरती सोडवून आणले, पण त्यांना खूप मानसिक धक्का बसलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावरती अजिबात काही बोलू नका, त्यांना स्वतःलाच इतका त्रास होतोय ना, असं म्हणत सागर आता सगळ्यांच्या समोर मुक्ताची बाजू घेत इंद्राचं तोंड पूर्णपणे बंद करतो. आणि कार्तिक विचार करतो म्हणजे अजूनही मुक्ताने माझ्या विरुद्ध तोंड नाही उघडलेलं आहे. त्यावरती सागर म्हणतो मुक्ता तुम्ही जरा रूममध्ये चला, आराम करा आणि शांत व्हा, तुम्हाला आरामाची गरज आहे. मुक्ता त्यावेळेला नुकतीच जेलमधून बाहेर आलेली असते आणि या सगळ्यामध्ये तिला खूप त्रास बसलेला असतो, खूप मानसिक धक्का बसलेला असतो, म्हणून ती त्यावेळेला काहीच बोलत नाही, ती रूममध्ये निघून जाते. आणि कार्तिकला वाटतं ही आपल्याला घाबरली, पण मुक्ता घाबरणाऱ्यातली नसते. मुक्ता आता नंतर सगळ्यांच्या समोर सागरला सांगते या माणसाने माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत ती सगळ्यांच्या समोर सत्य उघडते. पण इकडे आता इंद्रा चिडते, मुक्ताचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर आणत म्हणते चालती हो, माझ्या घरामध्ये ठिणगी पाडणारी बाई मला या घरात नको आहे. कार्तिकवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, जर का माझ्या जावयाबद्दल एक शब्द बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे, चालती हो इथून, असं म्हणत आता मात्र इंद्रा मुक्ताला घराबाहेर काढायला निघते. तितक्यात तिथे माधवी येते. तुम्ही काय माझ्या मुलीला घराबाहेर काढणार? मीच माझ्या मुलीला इथून घेऊन जाते, असं म्हणत ती आता मुक्ताला घेऊन जाते. मुक्ता सागरकडे पाहत असते, पण सागर काहीच बोलत नाही. आणि सागर त्यावेळेला मुक्ताला वचन देतो, आत्ता नाही, मी पुराव्यासकट तुम्हाला निर्दोष सिद्ध करेन, असं म्हणत सागर मुक्ताकडे पाहतो. मुक्ता सागरकडे खडे तर आशेने पाहत असते की हे मला थांबवतील, पण सागर अजिबात थांबवत नाही. आता सागर काय पुरावा आणणार? कार्तिकला कसा काय तो दोषी सिद्ध करणार आणि मुक्ता निर्दोष आहे हे सिद्ध करणार, हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.